मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेरा नाम है इकबाल शेख और आज हम 10 नंबर वार्ड में आए हुए हैं और यहाँ की जनता की प्रतिक्रिया ले रहे हैं कि पता तो चले कि आज 10 नंबर वार्ड में कौन से नगर सेवक ने विकास काम किया। आइए देखते हैं। तो आज हम 10 नंबर वार्ड में पिपराला हुड़को में यहाँ पर जो जलगांव शहर के उप महापौर थे माजी कुलभूषण पाटिल, उन्होंने 10 नंबर वार्ड में क्या विकास किया क्या नहीं किया ये यहाँ की जनता बताएंगे। ये हमारे बुजुर्ग हैं उस्मान बाबा, ये हमें बताएंगे कि 10 नंबर वार्ड में उन्होंने क्या काम किया। 10 नंबर वार्ड में कुलभूषण जी ने कुछ भी काम नहीं किया और मुसलमान एरिया में तो कोई काम नहीं हुआ, जबकि इस वार्ड से आप आए थे तो कुछ भी नहीं करेगा। इस्लामी मुसलमान बस्ती इस्लामी बस्ती जहाँ है वहाँ कुछ भी नहीं कर सका कुलभूषण। गड्ढे फटके डाल दिए और यहाँ पे उन्होंने कुछ भी काम करे। नाजी बोले 8 दिन में पाइप डाल देंगे, ये 2 महीने हो गए 2.5 महीने हो गए इसको, बच्चे गिर रहे उसके अंदर। 10 नंबर वार्ड में उप महापौर जो माजी महापौर है जो 10 नंबर वार्ड में आज खड़े हैं उभाटा से, उन्होंने मुस्लिम एरिया के अंदर कोई विकास काम नहीं किया, बल्कि मुस्लिम एरिया की जो निधि थी अपने वार्ड मयूर कॉलोनी में यूज़ किया। लेकिन 10 नंबर वार्ड में जो मुस्लिम वार्ड है इसमें कोई भी विकास काम नहीं हुआ, जबकि जलगांव शहर के माजी उप महापौर पूरे जलगांव शहर के रहते, उन्होंने सिर्फ उनकी कॉलोनी मयूर कॉलोनी में ही विकास किया। और अब जनता कुछ नया करने वाली है, जो आने वाली 16 तारीख को कुलभूषण पाटिल और उसके साथ जितने खड़े हैं उबाटा से उन सबको पता चल जाएगा 15 तारीख को कि 16 तारीख का जो निकाल रहेगा वो सबके सामने रहेगा। नाही पाणी नाही राहिलं नाही तर पाणी भेटत नाही आणि त्याचं तो गंध पाणी येतं ना भाऊ त्या या चेंबरच्या चंबरमध्ये गंध पाणी येतं मला फक्त पाणी नाही भेटी राहिलाय। धंधा आला ये गटर कितने दिन से खोदेले अपनी 2-3 महिने झाले। किती तकलीफ उससे गैरी तकलीफ आमले अशी तकलीफ आहे तर चालेले आमले काय पण रातचं तर नुसते आम्ही घरनं दारनं तर घर करता। तुम्ही सांगितलं का नगरसेवकांना? चांगलं आमनं नगरसेवक चांगलं, आमनं सगळं काही चांगलं। नगरसेवक फक्त पैशान चालला जातो, काही त्यांना करलं नाही। आम्हाला लाईटची बी तशीच तकलीफ आहे, आम्हाला नळाची बी तशीच तकलीफ आहे, आम्हाला नाल्यांची 2-2 नाल्या कंडिशन पडले, आम्हाला कसं राहावा या गटरमध्ये इकडे वंडाल्या त्या दिवशी वंडाल्या मी पडी गेलो गटरमध्ये त्या नाल्याच्या किनारा एवढे रातले तर अंग तोंडच होते। आमने काय करतो नगरसेवक येतं दावा काय करतो नगरसेवक? आम्ही गरीब आहे म्हणून हा? अरे आम्ही गरीब आहे, तुम्ही बी गरीब होते, आता तुम्हाला मोका भेटला आहे तर तुम्ही चांगलं करा, किंवा कोणी गरीब नाव काढीन का बुवा यो गरबानं हा मेंबर निवडी आला त्यानं काहीतरी करलं। आमचा मेंबर 10 वर्ष पूर्वी होता, कधी लढत वाईज आहे तर तिने हसत घरी जाडे तो कोण आमचा मेंबर जाकीर मेंबर हा आणि काही आमचा मेंबर होता आता बी तो नाही होता तर आम्ही लढत जात आमदा हसत पाठाय कसा, कारण तो नगर लोकांना केलं होतं, त्यानं पायल होतं, त्यानं देखील होतं, सगळं काही त्यानं करेल होतं, म्हणून तो लढत बाईला हसत पाठाय। आता मी नाल्यांचं बोललो तो म्हणे मी येऊ का नको येऊ बहीण, पण नाल्यांचं काम मी करीन। कशाबद्दल त्यानं बी काही पाहद्याच न माणूस त्यांच्या मध्ये, तेव्हा तो म्हणतो आम्हाला काही नाही बुवा, आम्हाला नळाची लाईनची नाल्यांची गैरी तकलीफ आहे, आमची तकलीफ तुम्ही द्या दूर करा। आमने तर सांगेल आहे जाकीर भावना का मी येऊ का नको येऊ, बाकी तुमची मी बंदोबस्त करी, आम्ही लढत जातो त्याच्याजवळ तो सुधारणा करतो, बाकी मेंबरला आमनं काही ऐकलं नाही, कारण आमचं काही करेलच नाही। बाकी मेंबर कुलभूषण पाटील जे महापौर होते आपल्या वार्डाचे ते आले नाही, ते इकडे कुठे आले
हे कंडिशन गेलं त्यांचा कोणताही मेंबर आला नाही ॲडी जाकीर मेंबर कोणीच नाही आलाय बरं आता कोणता मेंबर पाहिजे तुम्हाला आम्हाला जाकीर मेंबर पाहिजे जाकीर भावड्या आम्ही निवड आणू पण आणू. आम्हाला तोच पाहिजे. न सांगलं दहा न सांगलं एकच आहे ना जाकीर मेंबरच आहे ना एवढं काम करायला लावा सगळं चालेल. या नाल्या निवडणुकीचे पूजा, काम अंडरग्राउंड करतो. करायची आहे ना वाघ जे बंद करा बोलतो, तब्येत काम इथल्या करतो. खराब होता जाकीर भाऊ. हे ज्या प्रकारचं पहा पहिले सगळे वाया मारेगा तुमने काय सांगू मग? रात्रात मग झोपले. मी तर सकाळी उठून संध्याकाळी सकाळी माझा वास येतो. नाली खोद के चल रहा है. यहाँ से यहाँ तक खुद बोल रहे थे कि 5 साल पहले जो नगर सेवक थे वो कुछ काम किए नहीं थे तो 5 साल पहले तुम ही नगर सेवक थे तुम ही थे तुम ही थे ना नगर सेवक हम थोड़ी थे सबको मालूम है और ये तो जनता बताएंगे जब वो 15 तारीख को अपना वोट डालेंगे और 16 को जब निकलेगा जब बताएंगे जनता कि तुमने जनता के लिए क्या करा वो हिंदुताई कभी इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें। हम